क्षेत्र अलंकापूर किंवा आळंदी या ठिकाणी ज्ञानोबारांनी भिंत चालवली. दुसरं चरित्र केलं ते म्हणजे रेडा बोलवण्याचं. ते कुठे केलं असेल तर श्री क्षेत्र पैठण येथे महिपती महाराजांनी वर्णन करत असताना असं केलेलं आहे. ते ठिकाण आजही पुण्यसलीला अमृतवाहिनी गोदावरी मातेच्या तीरावर आजही आपण गेलो तर ते रेडा घाट किंवा नाग घाट या दोन्ही नावाने त्या घाटाला ओळखलं जातं. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. मला वाटते रेडा बोलवला त्यामुळे सर्व तुझ्यांचा हरविला. या ज्या ज्ञानोबारांनी रेडा बोलवला त्या ब्राह्मणाच्या मुखातून सुद्धा वेद बोलू शकले असते ज्ञानोबारांनी, परंतु गर्व तुझ्यांचा हरविला. ब्राह्मण मंडळीच्या जर मुखातून वेद बोलवला असता तर ब्राह्मण मंडळीचा गर्व कमी झाला नसता, उलट वाढला असता, परंतु कमी झाला नसता. अतिशय मूळवती असणारा रेडा, ज्या रेड्याकडे कोणी प्रेमाने सुद्धा बघत नाही असा असणारा रेडा, त्या रेड्याला माऊलींनी पात्र केलं. मला वाटते म्हशीकडे तरी माणसं प्रेमाने बघतात, परंतु रेड्याकडे कोणी प्रेमाने बघत नाही. तिसरं म्हणजे महान असणारा श्रीमद भगवत ग्रंथ गीता. या ग्रंथावरती ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली का लिहिली तर ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली. मग तुम्ही म्हणता ज्ञानेश्वरीचे लेखक कोण आहेत? सच्चिदानंद बाबा आपल्याला साक्षी देतो. ज्ञानोबारांनी तिथं ज्ञानेश्वरी सांगितली. मला वाटतंय अर्थात आपण तीनही या 3 चरित्रातून जे ज्ञानोबारांनी 3 चरित्र केले त्या 3 चरित्राचा उल्लेख आपल्याला नाथांनी करून दिलेला आहे. मला वाटतं नाथांनी पण करून दिला आणि निळोबारे सुद्धा म्हणतात होता कृपा तुमची पशु बोलवे निर्जीवचा लेविंत महिमागात. हे म्हणजे सूत्र आहे आणि ते आताचं प्रमाण म्हणजे भाष्य आहे. ज्ञानोबारा म्हणतात या 3ही चरणातून ज्ञानोबारांनी आपल्याला परिचय करून दिलेला आहे. कधी कधी महिमा सांगून तर कधी कधी चरित्र सांगून तर कधी कधी लक्षण सांगून लक्षणातून संतांचा परिचय आपल्याला जगद्गुरु तुकोबाराय करून देतात. लक्षण सांगून लक्षणातून संतांचा परिचय करून देतात. कोणी म्हणेल संतांचे लक्षण काय आहे? संतांचे लक्षण अनेक अगोदर जरी सांगितली असली तरी भक्त दाना जे देही उल्हास, भक्तांचे हातात संतांचाच परिचय आहे. भक्तांचा म्हणजे संतांचाच परिचय आहे. ते जे देहावरती सर्व भावाने उदास झालेले आहेत त्यांना संत म्हणतात. विठ्ठल कोणी म्हणेल आम्हाला संतांचे लक्षण कळाले पाहिजे का? तर हो, नक्की संतांचे लक्षण आपल्याला कळाले पाहिजे. जगद्गुरु तुकोबारांना लोक म्हणू लागले महाराज आम्हाला संतांच्या लक्षणाची काय गरज आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अरे बाबा संतांच्या लक्षणाची तुला याच्याकरिता गरज आहे. कधी कधी तुझ्या जीवनामध्ये खरोखरचे संत येतील आणि तशी तर संतांची भेट फार दुर्मिळ आहे, अवघड आहे. हो अवघड असे संत भेटी तरी अशी असणारी संतांची इतकी दुर्मिळ असणारी भेट. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर यदा कदाचित तुला परम भाग्याने परम सुकृताने जर संत भेटले आणि ते संत ओळखण्याकरिता तुला त्या संतांच्या खऱ्या लक्षणाची गरज माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशाकरिता माहिती असणं गरजेचं आहे तर कधी कधी आमच्या जीवनामध्ये एखादा बंधू येईल. तो साधू नसेल, संत नसेल, परंतु तो जर आमच्या जीवनामध्ये आला आणि आम्हाला फसवायला लागला तर आम्ही त्याच्यापासून फसू नये याच्याकरिता आम्हाला खऱ्या संतांची लक्षणं माहिती असणं गरजेचं आहे. विठ्ठल एकंदरीत कशाकरिता माहिती असणं गरजेचं आहे तर साधूवरती असाधू बुद्धी होऊ नये आणि असाधूवरती साधू बुद्धी होऊ नये याच्याकरिता आपल्याला संतांची लक्षणाची गरज आहे. कधी कधी साधू असून सुद्धा साधू रूपाने ते साधू संत कळत नाहीत, त्यामुळे आपल्याला संतांच्या लक्षणाची गरज आहे. तर कधी कधी भागवतातला याच्याकरिता गोड उदाहरण आहे, सर्वांच्या परिचयाचं असणारं उदाहरण आहे. त्याचा जास्त विस्तार करत नाही, फक्त स्पर्श करतो. कारण या ठिकाणी तुम्ही सर्व काय भागवताचार्य आहेत, कोणी रामायणाचार्य आहेत, कोणी कीर्तन केसरी आहेत, असे असणारे भरपूर जण आहेत. परंतु फक्त याचा स्पर्श करून जातो, विस्तार करत नाही. एक वेळेसचा असा प्रसंग आहे महाराज. परीक्षिती राजा मृगया करण्याकरता अरण्यामध्ये गेले. अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर बराच काळ झाला आणि राजाला तहान भूक लागली. राजाने एका आश्रमाचा आश्रय केला आणि राजाने आश्रमाचा आश्रय
केल्याच्या नंतर राजाने तिथे आवाज दिला, परंतु प्रत्युत्तर काही राजाला मिळालं नाही. राजाला असं वाटलं, अपमान वाटला राजाला. अरे, मी चालत असताना माझ्या दोन्ही बाजूला फुलांच्या पायघड्या अंतरलेल्या असतात, दासदासी असतात, सैन्य असतं आणि माझ्या मुखातून कधी वचन बाहेर पडतं याकरिता वाट पाहत असतात आणि मी या आश्रमात होऊन आवाज देतो तर प्रत्युत्तर काही येत नाही. मोठ्या माणसांचं फार अवघड असतं डोंबाळे महाराज. त्यांना मान देणं हाच त्यांचा मोठा अपमान असतो. विठ्ठल राजा तिथून पुढे निघून गेला. पुढे निघून गेल्याच्या नंतर राजाला एक दृश्य दिसलं. ते अलौकिक दृश्य होतं. एक ऋषी, एक साधू समाधीस्थ बसलेले होते. समाधी ही खरोखरची होती, साधूही खरोखरचे होते. परंतु राजाला असं वाटलं, अरे, मला बघून खोटे खोटे डोळे लावलेत, माझा आवाज ऐकून खोटे खोटे डोळे लावलेले आहेत. आणि तसं म्हणतात राजाने लगेच तिथपर्यंत गेला आणि खाली पडलेला मेलेला साप बाणाच्या टोकाने उचलला आणि ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. ऋषींच्या गळ्यामध्ये टाकल्याच्या नंतर राजा तिथून निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर इकडे ऋषीपुत्र आले. ऋषीपुत्रांनी पाहिलं, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. तळपायाची आग मस्तकाला गेली, डोळे लाल बुंद झाले आणि शाप आणि मुखारविंदातून बाहेर पडली. राजाने लगेच त्या ऋषीपुत्राने शाप दिला, ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल तोही 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू पावल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल साधू उद्दंत दशेवरती आल्याच्या नंतर, समाधी संपल्याच्या नंतर ऋषींना कळालं की माझ्या मुलाने राजा परीक्षितीला शाप दिलेला आहे. आणि पुत्रांना जवळ बोलून घेतला आणि डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, अरे बाबा, एवढ्या सत्वशील राजाला तू शाप दिला असेल, तो राजा देखील परीक्षित राजा आहे आणि राजाला असा शाप दिलेला आहे. आणि सांगितलं, काही शिष्यमंडळींना बोलवून घेतलं आणि सांगितलं, आताच्या आता तुम्ही राज दरबारामध्ये जा आणि राजाला 2 संकेत सांगा. पहिला संदेश असा सांगा, 7 दिवसामध्ये जरी तू मृत्यू पावणार असला, आणि दुसरा शुभ संकेत असा सांगा, 7 दिवसामध्ये जरी तू मृत्यू पावणार असला तरी तुझ्या उद्धाराची चिंता मी करतो. विठ्ठल एकंदरीत परीक्षिती राजाला काय झालं तर साधू असून साधूवरती असाधुभूती झाली. परिणामतः 7 दिवसामध्ये मरावं लागलं. विठ्ठल विठ्ठल आणि दुसरं म्हणजे असाधूवरती साधुभूती झाल्याच्या नंतर काय होतं तर आपल्याला याच्याकरिता रामायणामधलं उदाहरण पाहावं लागेल. रामायणामध्ये भगवती पंचवटीमध्ये भगवती सीता माता एकट्या पाहिल्या आणि प्रभू रामचंद्र भगवान आणि लक्ष्मणजी हरणाच्या पाठीमागे गेलेले एवढी संधी पाहिली. महाराज, देवाला माहिती नव्हतं का हरण कुठं सोन्याचं असतं का? परंतु विनाशकाले विपरीत बुद्धी, लक्ष्मणजी प्रभुराम रामचंद्र आणि लक्ष्मणजी हरणाच्या पाठीमागे गेलेले एवढी संधी पाहिली आणि तेवढी संधी पाहून रावण तिथं आला. रावण येत असताना कधीच मूळ वेशात आला नाही, वेश बदलून वेश पालटून आला. ज्या वेशामध्ये मान मान्यता मिळते असा वेश धारण करून रावण तिथं आला. रावण तिथं आल्याच्या नंतर कुट्याकडे जाऊ लागला, परंतु कुट्याच्या मध्यंतरी लक्ष्मण रेषा उठलेली होती. रावणाला जाणवलं की आपण काही पुढे जाऊ शकत नाही. ती रेषा सप्त पातळापर्यंत गेलेली होती, वरती तेवढीच गेलेली होती, खाली तेवढीच गेलेली होती. रावणाला जाणवलं की आपण काही आता पुढे जाऊ शकत नाही. परंतु रावणाने लगेच बाहेरून ओरडायला लागला, आवाज द्यायला लागला, भिक्षा दे, भूक लागली वगैरे वगैरे असं म्हणून लगेच सत्व शुद्ध अंतकरणाच्या भगवती सीता माता भिक्षा घेऊन आल्या. परंतु भिक्षा घेऊन आल्या आणि ती भिक्षा जी देतात, मी तुम्हाला 2 शब्द विचारतो, भिक्षा जी देतात ती साधूला वाटतात का असाधूला वाटतात? साधूला वाटतात, पण असाधूला वाटतात, पण साधू रूपाने वाटतात. जी भिक्षा देतात, परंतु साधू म्हणून वाटतात का असाधू म्हणून? तर साधू म्हणून वाटतात, पण असाधूला वाटतात. विठ्ठल विठ्ठल
त्याला स्पर्श करून आलो. आणि आताच्या काळात जर काय असाधूवरती साधुबुद्धी झाल्याच्या नंतर काय होते तर रुपाली चाकणकरला विचारावं. याच्याकरिता आम्हाला संतांच्या लक्षणाची गरज आहे. खऱ्या संतांच्या लक्षणाची गरज आहे. परंतु आचार्यांनी वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, सिद्धस्य लक्षण आणि साधकस्य लक्षण, साधकस्य साधनाने. मग आचार्य म्हणतात त्या सिद्धांच्या लक्षणाचा जर साधकाने विचार केला तर तो साधक सुद्धा कधी सिद्ध पदापर्यंत जातो हे आम्हाला कळत नाही. आणि आचार्यांनी उदाहरण देत असताना एक भाष्यामधलं आयुर्वेदातलं उदाहरण दिलेलं आहे. आचार्य म्हणतात एखाद्याला जर निद्रा दोष झाला, निद्रा दोष म्हणजे तरी काय तर झोप नाही येणे. आचार्य म्हणतात निद्रा दोष झाला आणि नाहीतरी असं म्हणतात म्हातारपणामध्ये झोप कमी असते. ती झोप कमी का आहे याचं चिंतन करण्याच्या अगोदर आपल्याला बाल्यावस्थेमध्ये जावं लागेल. बाल्यावस्थेमध्ये जावं लागेल. मला सांगा, देवा असं सांगत असेल की लहान लेकरू जन्मल्या मला वाटतं 1-1.5 वर्ष त्या लेकराला कळतं काय? काहीच कळत नाही. मग देवाचा असं सांगित असेल, अरे बाबा तू जागा राहून तरी काय करतो, म्हणून तू झोपलेला चांगला आहेस. आणि याच्यावरती एक उदाहरण सांगत असताना गुरुवर्य गुरुनाम गुरु वैकुंठवासी बाजीराव बाबा जोगळेकर असे सांगायचे. बाबा म्हणायचे त्या लहान लेकराला स्नान कोण घालतं तर त्याची आजी घालते. आजीने ते आयुष्यभर प्रपंच करून असे निब्बर हात झालेले असतात आणि ते तसे हात निब्बर आणि चुलीवरती उकळतं पाणी, त्या उकळत्या पाण्यामध्ये आजी हात घालते, परंतु त्या म्हातारीला काय होत नाही, कळत नाही. आणि असं करता करता ती म्हातारी त्या मुलाला आपल्या पायावर घेते. पायावर घेतल्याच्या नंतर हात इकडे कर, पाय इकडे कर, असं करून डोकं इकडे कर, तिकडे कर, असं करून करून ती म्हातारी 48 असणं त्या मुलाकडून करून घेते. मग त्या बाळाला स्नान घातल्याच्या नंतर लगेच त्या बाळाला स्नान घातलं आणि झोळणीत टाकलं की ते बाळ आपण म्हणत्या डोळे लावतं, याच्याकरिता लहानपणामध्ये झोप जास्त आहे. आणि मला वाटतं आता म्हातारपणामध्ये झोप कमी का आहे मला वाटलं आता कळालं असेल, परंतु लहानपणामध्ये आम्ही जास्त झोप करून बसलो आहोत म्हणून म्हातारपणामध्ये झोप कमी आहे. आणि दुसरा देवाचा असा संकेत असेल, अरे बाबा तू आता आयुष्यभर प्रपंच केलेला आहेस, काय सार आहे काय असार आहे तुला सर्व ज्ञात आहे. आता तरी तू उतरत्या वयाला लागल्यानंतर तरी माझं म्हणजे देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून देवाचा असा संकेत असेल, कुठेतरी तू आता माझ्यासाठी जगलं पाहिजे, असा देवाचा संकेत असल्यामुळे म्हातारपणामध्ये झोप कमी आहे. आणि हे झोप कमी आहे. आणि आचार्य म्हणतात एखाद्याला जर झोप कमी असेल आणि झोप लागत नसेल तर आचार्यांनी आयुर्वेदातलं उदाहरण दिलेलं असतात ना. आचार्य असं म्हणतात, आचार्य सांगतात तुम्हाला जर झोप येण्यासाठी काय करायचं असेल तर 1 ग्लास गावरान गाईचं दूध घ्या. झोपत्या वेळेस तुम्हाला जर झोप लागायची असेल तर 1 ग्लास गावरान गाईचं दूध घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर झोप लागेल. आणि तितक्यावरही झोप नाही लागली तर आचार्य म्हणतात त्याच गावरान गाईच्या दुधामध्ये त्याच गावरान गाईचं 1 चमचा तूप घ्या, म्हणजे तुम्हाला लवकर झोप लागेल. आणि तितक्यावरही झोप नाही लागली तर आचार्य म्हणतात थोडंसं त्या दुधामध्ये तुम्ही काय करा, जायफळ टाका, म्हणजे तुम्हाला लवकर झोप लागेल. आणि तितक्यावरही झोप नाही लागली तर आचार्य म्हणतात आता तुम्ही 3 ग्लास दूध घेतलं तरी तुम्हाला झोप लागत नाही, मग तुम्ही काय करा तर आचार्य सांगतात ज्याला चांगली झोप लागलेली आहे अशाच्या शेजारी आपली बळकटी नेऊन टाका. मग झोपलेला व्यक्ती कसा झोपलेला आहे, त्या झोपलेला व्यक्ती कसा झोपलेला आहे त्या लक्षणाचा विचार करा. झोपलेला व्यक्ती कसा झोपलेला आहे, डोळे बंद आहेत, आपणही डोळे बंद करा. झोपलेला व्यक्ती कसा आहे, शांत मंद गतीने श्वास घेतो, आपणही शांत मंद गतीने श्वास घ्या. तसंच त्या झोपलेल्या व्यक्तीच्या एका लक्षणाचा विचार करता करता कधी आपल्याला झोप लागेल हे आम्हाला कळणार नाही. तसंच जगद्गुरु तुकोबराय वर्णन करत असताना असं म्हणतात त्या सिद्धांच्या जर लक्षणाचा साधकाने विचार केला तर आम्ही कधी सिद्ध पदापर्यंत जाऊ हे आम्हाला कळणार नाही. परंतु जगद्गुरु तुकोबरायांना लोक म्हणू लागले, महाराज तुम्ही म्हणता संतांचे लक्षण माहिती असणं पाहिजे, माहिती पाहिजे. नेमके संतांचे लक्षण तरी काय आहे तर अनेक अभंगामध्ये जरी संतांचे लक्षण सांगितलेले असले तरी 2-3 लक्षणाचा विचार
आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. अशा संतांचं लक्षण महाराजांनी पवित्र केलेलं आहे. पवित्र, सोवळी, एकतीच भूमंडळी. मला वाटतंय जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या पवित्र या भूमीवरती संतच पवित्र आहेत, संत सोहळे आहेत आणि संतच एक आहेत. हा जो एक शब्द आहे हा जर पूर्व अर्थात घेतला तर संतांचं लक्षण ठरतं आणि उत्तर अर्थात घेतला तर संतांचं विशेषण ठरतं. विठ्ठल पवित्र पवित्र म्हणजे पवित्र पवित्र तर कोणी म्हणेल महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या भूमंडळामध्ये संतच पवित्र आहे. कोणी म्हणेल संत का पवित्र आहे? या भूमीमध्ये तर अनेक तीर्थ आहेत, तीर्थ सुद्धा पवित्र नाहीत का? तर तीर्थ सुद्धा पवित्र आहे, तीर्थ सुद्धा पवित्र आहे. परंतु तीर्थाने जो पवित्रपणा तीर्थाकडे आहे तो तीर्थाचा पवित्रपणा तीर्थांनी उष्ण आणण्यासारखा आहे. तीर्थ ठोक विक्रेते नाही पवित्राचे. मग ठोक विक्रेते कोण असतील तर संत आहेत. ज्या वेळेस तीर्थांना सुद्धा मालिन्यता येत त्यावेळेस तीर्थ सुद्धा संतांच्या चरणाचा आश्रय संत पवित्र आहेत, तीर्थ पवित्र आहेत. पण तीर्थांना सुद्धा संतांच्याच करता पवित्रता आलेली आहे. कोणी म्हणेल तुम्ही म्हणतात तीर्थ पवित्र नाही, तीर्थ संत, मग देव सुद्धा पवित्र आहे. देव किती पवित्र आहे तर विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन करत असताना असं केलेलं आहे पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. किंवा नाथ भागवतामध्ये स्वतः भगवान परमात्मा सांगतात माझ्या ठाई जे पवित्र पण ते मद भक्ताचे निदान ते या लागे आपण ते भक्त वंदी चरण रज रेणू वंदावया. विठ्ठल देवाला सुद्धा जर पवित्र व्हायचं असेल तर देव सुद्धा संतांच्या चरणाचा आश्रय करतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात देव इच्छी रज शरणीची माती धावत चालती मागे मागे. किंवा नाम याचे पाठी Oh
रामयाचे पाठी चाले ते शिवराज लागावया रज चरणीचे. देवाला सुद्धा पवित्र व्हायचं असेल तर संतांच्या चरणाचा संतांच्या रजेचा आपल्याला पाहायला सापडतं. आणि संत किती पवित्र आहेत तर याचं उदाहरण देत असताना आज ज्यांची पुण्यतिथी आहे असे चोखोबर आहे. महाराज संत किती पवित्र आहे, चोखोबर किती पवित्र होते तर एक वेळेस स्वर्गातलं अमृत काय झालं, विटल्या गेलं स्वर्गातलं अमृत. मग स्वर्गातलं अमृत विटल्याच्या नंतर इंद्रांना असा देवदेवतांना असं वाटलं बुवा आता अमृत तर विटलं, स्वर्गातलं मेन म्हणजे काय असतं तर अमृत असतं. आणि तेच अमृत विटलं महाराज. विटल्याच्या नंतर किंवा त्याच्यामध्ये काही किडे वगैरे काय झाले असतील तर झाले असतील, परंतु अमृत विटलं. आणि अमृत विटल्याच्या नंतर मग आता परंतु काय करायचं, तितक्यात नारायण नारायण असे नारद मुनी आले. नारद मुनींनी सांगितलं तुम्हाला जर हे अमृत शुद्ध करायचं असेल तर चंद्रभागेच्या तीरावर, भीमेच्या तीरावर एक नगर आहे, पंढरपूर गाव आहे. आणि त्या पंढरपूर मध्ये अनेक असे संत आहेत, अनेक असे देवदेवता आहेत. त्या तिथं गेल्याच्या नंतर काय होईल तर काय तिथं तुमचं अमृत पवित्र होईल किंवा शुद्ध होईल. असं म्हटल्याच्या नंतर लगेच इंद्र काय झाले, पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्याच्या नंतर पंढरपूरला आले आणि देवाकडे अमृत घेऊन गेले. देवाकडे अमृत घेऊन गेल्याच्या नंतर तो काळ होता दशमीचा काळ. दशमीचा काळ असल्यामुळे काय झालं तर देव म्हणाले बाबा आता दशमीचा आज काळ आहे, तुम्ही काय करा आजच्या दिवस थांबा आणि उद्या जा. उद्या जा म्हटल्याच्या नंतर असं म्हटल्याच्या नंतर इंद्रांना म्हटलं आता आपण एक दिवस राहायचं वा दुसऱ्या दिवशी काय होईल तर शुद्ध करून देतील अमृत. दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी वारी भरली महाराज, वारी. दुसऱ्या दिवशी एकादशी होती. एकादशी असल्यामुळे महाराज तो आपला चंद्रभागेचा वाळवंट, महाराज चंद्रभागेचा वाळवंट. आणि त्या वाळवंटामध्ये महाराज नामदेवरायांचं कीर्तन चालू आहे. काय सांगा ते कीर्तन काय सामान्य नाही महाराज, नामदेवरायांचं कीर्तन महाराज. आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा होते महाराज. भगवान परमात्मा होते आणि स्वतः विश्वमौली भगवान ज्ञानोबराय टाळ घेऊन उभा होते. आणि नामदेव कीर्तन संतांनी लगेच कोणीतरी
सांगितलं, हात धरला आणि देवाला सांगितलं, देवा खाली पहा म्हटल्याच्या नंतर लगेच देव सावध झाले आणि असा तो चंद्रभागेतला आनंद महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर द्वादशी कोणाकडे होती तर चोखोबारायांकडे द्वादशी होती. महाराज ती द्वादशी चोखोबारायांकडे होते. म्हणून सर्व संत मंडळी देव सोबत सर्व संत मंडळी काय झाले तर चोखोबारायांच्या घरी द्वादशी सोडण्याकरिता गेले आणि द्वादशी सोडण्याकरिता गेलेले असताना लगेच इंद्र चंद्र आदी गान गंधर्व ते लगेच काय झालं अमृत घेऊन चोखोबारायांच्या घरी आले. चोखोबारायांच्या तिथं अमृत घेऊन आल्याच्या नंतर सर्व पंगत बसलेली होती. सर्वांना वाटणं सुद्धा होतं, परंतु इंद्राला असं वाटलं अरे हे आपला अमृत पवित्र करणार का. इंद्रांना थोडासा अभिमान झाल्याच्या नंतर लगेच तिथं इंद्र आले. इंद्रांनी सांगितलं, देवा तुम्ही म्हणले होते उद्या करतो अमृत पवित्र, परंतु उद्या करतो 3 दिवस झाले तरी आज तुम्ही मला अमृत पवित्र काही करून दिलेलं नाही. परंतु लगेच देव म्हणाले अमृत कुठे म्हणल्याच्या नंतर अमृत तिथं ठेवल्याच्या नंतर महाराज चोखोबारायांनी आणि चोखोबारायांच्या पत्नीनं नुसतं त्या अमृताकडे पाहिलं तर त्या अमृत इतकं पवित्र झालं की त्याची सर्व मालिन्यता त्या अमृताची सर्व मालिन्यता गेली. अशा असणारे चोखोबार त्या चोखोबाराची आज पुण्यतिथी आहे. महाराज त्यांना कोणी सुद्धा मंदिराच्या बाहेर उभा करत नव्हतं, परंतु चोखोबाराचा जर जन्म कसा झाला असेल तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. देवाने जो चोखलेला आंबा होता त्या आंब्यापासून चोखोबारांचा जन्म झाला. चोखोबारा किती शुद्ध आहेत महाराज, किती पवित्र आहेत. तर चोखोबारांच्या नावातच चोख या शब्दाचा अर्थ होतो पवित्र. तर त्याच्या नावातच इतके पवित्र आहे. तर जगद्गुरु आपले चोखोबारा किती पवित्र असते महाराज. अशा असणारे चोखोबारांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर चोखोबारा लगेच मंदिरात जाऊ लागले. पण महाराज मंदिरात कोणी उभा करायला तयार नाही. बाहेरून दर्शन घ्यायचे, देवाच्या भेटीची आस लागली. एके दिवशी भगवान परमात्मा आले. भगवान परमात्मा म्हणू लागले, चोखोबारा तुम्ही माझ्यासोबत आज मंदिरात चला म्हटल्याच्या नंतर चोखोबारा मंदिरात देवासोबत गेले. परंतु देवासोबत मंदिरात गेल्याच्या नंतर कोणीतरी पुजाऱ्यांनी पाहिलं आणि सांगितलं, अरे चोखोबारा सारखा आवाज येतो, चोखा मंदिरात आला वाटतं. मंदिरात आला असं म्हटल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाने पाहिल्याच्या नंतर लगेच काय झालं तर चोखोबारांना सांगितलं, विटाळ झाला आज बाटलोत आम्ही असं म्हणून विटाळ झाला असं म्हणू लागले. तर लगेच चोखोबाराला मारलं आणि बाहेर काढून दिलं. महाराज बाहेर काढून दिल्याच्या नंतर देवाला थोडस असं वाटलं, काय अधिकार असेल चोखोबाराचं. बाळात पण संतांचं बाळात पण चोखोबारांच्या पत्नीचं बाळात पण आपलं भगवान परमात्माने करावं. आणि जगद्गुरु तुकोबारा ते संत किती पवित्र आहेत. ते संत इतके पवित्र आहेत तर आहेत, परंतु त्या संतांच्या आपण संसर्गामध्ये गेलो तरी आपण पवित्र होतो. महाराज जर आपल्या सर्वांच्या पाठांतरातलं जर प्रमाण द्यायचं झालं तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, कोणी तर केले त्या महात्म्यांच्या संसर्गामध्ये जरी आपण गेलो तरी आपण कितीही दोषी असलो तरी दोषमुक्त होतो. प्रातस्मरणीय स्वानंद सुदे, प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा वैकुंठ असे विठ्ठल बाबा फुले असे म्हणायचे म्हणतात. पवित्र म्हणजे काय तर स्वतः जे निर्दोष असतात त्यांना पवित्र म्हणतात आणि जे पुढचे जे दोष नष्ट करतात त्यांना पवित्र म्हणतात आणि जे स्वतः निर्दोष असतात त्यांना सोहळ म्हणतात. अशा संतांचं जर आपण मुखाने नामचिंतन केलं तर काय होतं तर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, याच्या
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा संतांचं जर आपण मुखाने नामचिंतन केलं तरी इतकं पवित्र होतो, तर ते संत किती पवित्र असतील. जर आपल्या सर्वांच्या पाठांतरातलं प्रमाण सांगायचं झालं तर तुका म्हणे पापे जाती संतांचे आदरवे, किंवा प्रेममूर्ती नामदेवरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रह्म ब्रह्म ब्रह्ममूर्ती संत अशा असणारे संतच फक्त या जगाचा उद्धार करू शकतात. म्हणून संत असे आहेत. आणि 16 शब्दाचा अर्थ करत असताना स्वतः निर्दोष असतो महाराज. संत किती पवित्र, किती निर्दोष आहेत महाराज. संतांच्या ठिकाणी आपण जर पाहून जरी दोष पाहण्याचा जरी प्रयत्न केला तरी पाहता अवगुण वेळेची ना, तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाहता अवगुण वेळेची ना. अशा असणारे संत. आणि त्या सापेक्ष मला वाटतंय तुमच्या आमच्या जर जीवनाचा विचार केला तर मला वाटतंय आपल्या ठिकाणी एक सुद्धा गुण पाहून सुद्धा मिळत नाही. विठ्ठल आपल्याला पवित्राचं चिंतन करत असताना प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज किती पवित्र होते. महाराजांच्या जर पवित्रचं व्हायचं झालं तर आपलं प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी श्री सद्गुरू जोग महाराज एके दिवशी नाशिकला रामकुंडावरती स्नान करण्याकरिता गेले. स्नान करण्याकरिता गेल्याच्या नंतर गोदावरी मातेमध्ये स्नान करण्याकरिता गेले आणि पुढे घेतली. आणि पुढे घेतल्याच्या नंतर वरती आल्याच्या नंतर लगेच ब्राह्मणाने भूदेवाने आवाज दिला, महाराज हातामध्ये पाणी घ्या आणि म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संगो त्रायमाम कृपया गंगे सर्व पाप हरावो. असं म्हणतात लगेच श्री महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर आले. महाराज म्हणाले, हा संकल्प कोणासाठी आहे माहिती आहे का म्हटले. तर महाराज म्हणले, हा संकल्प ज्याच्यासाठी आहे म्हणले, ज्याने कधी जीवनामध्ये पाप कर्म केलं त्याच्यासाठी हा संकल्प आहे. परंतु छाती ठोकून महाराज सांगतात, या पट्ट्याने कधी जीवनात पाप कर्मच केलं नाही तर हा संकल्प सोडू कसा. इतकं पवित्र आणि 16 जीवन महाराजांचं झालेलं होतं. म्हणून पवित्र 16 एक तीर्थ मंडळी. आणि हा एक जो शब्द आहे, जर संतांचं लक्षण घ्यायचं झालं तर पहिल्यापासून बघा, अविद्या निवर्तकत्व आवश्यक संत पवित्र आहेत. जगत उद्धारकत्व आवश्यक संत एक आहेत. आणि पवित्राचं 16 सांगायचं झालं तर जगत उद्धारकत्व आवश्यक आणि संत 16 आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा जर संतांच्या आवडीचा विषय काय झालेला असेल तर ते दुसऱ्या चरणात सांगतात.
नसेल तर ज्यांचा आवडता देव किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला यत किंचित सुद्धा आणू इतकं सुद्धा आम्हाला कोणीच आवडत नाही. बहु आवडसी जीवापासून या दोन प्रमाणे सांगतो आणि उत्तरार्धामध्ये प्रवेश करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किती आवडतं भगवान परमात्मा, किती आवडतं दादा. तर ज्याप्रमाणे एखाद्या पतीवरती माऊलीला आपला पती जितका आवडतो, लोभी माणसाला जितकं धन आवडतं त्याप्रमाणे त्या आम्हाला देव आवडतो. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा करी. हा असा असणारा भगवान परमात्मा. आणि मला वाटतंय भगवान परमात्म्याचं हे आपलं संत आहेत आणि संतांचे तिन्ही काळामध्ये संतांच्या आवडीचा विषय जर कोणता असेल तर फक्त आणि फक्त भगवान परमात्मा असतो. आणि मला वाटतंय तुमच्या आमच्या जर जीवनाचा विचार केला तर आपल्याला तीन अवस्था पाहायला सापडतात. बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्ध अवस्था. तर आपल्याला बाल्य अवस्थेमध्ये काय आवडत असेल तर ज्ञानोबाराय सांगतात पहिली बाळ तसे आई बा हे पिसे ते सरे स्त्री मावसे बोलून टाके. लहानपणामध्ये जर कोणाला जरी विचारलं तर काय म्हणतो तर आई आवडते. मुलाला एखाद्या मुलाला विचारलं यात नाही, ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात पहिली बाळ तसे आई बा हे पिसे. लहानपणामध्ये आई आवडते आणि ती आई किती आवडते महाराज. हो जितकी आई आवडते तितकेच आम्हाला संतांना देव आवडतो. परत सांगत असताना असं सांगतात गुरुवर्य गुरुनाम गुरु वैकुंठ असे विठ्ठल आपले जगन्नाथ अण्णा असे सांगायचे म्हणतात लहानपणामध्ये जर काय आवडत असेल तर ती आई आवडते आणि तारुण्यात जर काय आवडत लागत असेल तर ती म्हणजे पत्नी आवडते. विठ्ठल विठ्ठल सरून जातं आणि लगेच वृद्ध तारुण्यात स्त्री आवडायला लागते महाराज. स्त्री किती आवडायला लागते तर याचं ज्ञानोबरांनी संसारिक चित्रपट मांडत असताना ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी मांडून ठेवलेला आहे. ताराने स्त्रियेचे छंदिनाचे माकड गारुडियाचे जैसे होय. ज्याप्रमाणे ते एखादा गारुडे आपल्या त्या माकडाला जशी उडी मार म्हटलं तशी उडी मारायला सांगतो, तशी ती स्त्री रूपी गारुडी त्या पुरुष रूपी माकडाला जशी उडी मार म्हटलं तशी उडी मारायला लावते. आणि अशा संतांचा जर आवडीचा विषय कोणता झालेला असेल तर तो भगवान परमात्मा झालेला असला. आवड मात्र कोणत्याच काळामध्ये संतांची बदलत नाही. आणि अशा संतांचा केवळ आणि केवळ भगवान परमात्माच विषय झालेला असतो. आणि अशा संतांना जर काय असेल तर धनाने मनाने वित्ताने परिपूर्ण आहेत हे तिसऱ्या चरणात सांगितलं.